हाय गाईज, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? आज खूप वादळ वारा काढलेला, एवढा थंडगार वारा सुटलेला सकाळी सकाळी. आणि मी सकाळी उठून पहिले टिफिन बनवले आणि हे लोकांना थोडा टाईम होता तर तो दोघंजणं मिळून टी व्ही बघत होते. जियानला खूप दिवस झाले बरंच नव्हतं, त्याच्या पोटात खूप दुखत होतं. तर त्याला थोडंफार प्रेम केलं, त्याला असं जवळ घेतलं, पप्पी केलं तर त्याला खूप आवडतं. तर थोडंफार रोज असं मी त्याला प्रेम करते. तर मग गेला तो स्कूलमध्ये. खूप दिवसांनी गेला कारण आता मिड टर्मची एक्झाम चालू झालेली त्याची. तर मग मी आज त्याला पाठवलं. थोडं थोडं दुखत होतं त्याच्या पोटामध्ये, तरी देखील मी त्याला पाठवलं. आणि तुम्ही बघू शकता आज मी आणि विधी खूप दिवसांनी आलेलो वॉक करायला. मी तशी येते रोजच्या रोज, कधीतरी माझा गॅप पडतो, पण मी एकटीच येते कारण विधी तेव्हा टिफिन बनवत असते. पण आज आम्हाला दोघींना चान्स भेटला तर दोघी आलेलो वॉक करायला. आणि विधी मनी प्लांट घेऊन आली घालून आणि ती इकडे मनी प्लांट लावत होती. आणि हे तिचं ओव्याचं झाड आहे. ते ओव्याच्या झाडाच्या ही जी पानं आहेत ना त्याची ती कधी भजी बनवते, कधी पराठा बनवते, खूप टेस्टी लागतं. तर ती इथे अशी प्लांटिंग करत होती. आणि मग मी माझ्या इथे लाल पालेभाजी आणि ग्रीन पालेभाजी आलेली थोडीफार, तर मग मी ही तोडून विधीच्या सासूला दिली. एक कांदा टाकून त्यांच्यापुरती होऊन जाते कारण त्यांना डायबिटीज आहे, तर ते हे ग्रीन व्हेजीस खायला खूप चांगलं. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आलेली, बऱ्यापैकी होती, एकटीला होऊन जाते. तर इकडे बघू शकता माझा श्रियान झोपलेला, खूप खेळलेला, तर मस्त झोपून गेलेला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं जियान स्कूलमधून येऊन त्याच्या पोटातच खूप दुखत होतं. तर मग विधीने हे तिची आपण पण म्हणजे आम्ही पण हे करतो, तर तिने अशी ट्रिक केली की बघायला की बेंबीची वाट सरकली आहे काय करून. तर तिने बेंबीवरती मस्त कॉईनवरती असा एक कापसाचा दिवा ठेवून मग तिने असं ग्लास ठेवलं. जर ते ग्लास चिपकलं असतं तर बेंबीची वाट सरकली, पण ते ग्लास लकीली नाही चिपकला. आणि तसंही जितू जियानला डॉक्टरकडून घेऊन आलेला, तर डॉक्टरांनी सांगितलेलं कॉन्स्टिपेशन झालं आहे त्याला करून. पण आपण मराठी माणसं माहीत आहे ना, काय नाही काय घरचे उपाय पण करत राहतो. तर विधी बोलली चला आता हा जरा एक उपाय करून बघूया. तर आम्ही दोघीजणी हा त्याला उपाय करत होतो. आणि पहिलं त्याला विधीने तेल वगैरे लावून घेतलेलं, तर त्याला थोडं बरं वाटत होतं. तर मग तुम्ही बघू शकता इकडे तिने सांगितलं मला ग्लास उचलायला, तर मी ग्लास उचललं तर काहीही चिकटलं नव्हतं ग्लास. तर मग मी तो कॉईन वगैरे काढून थोडंसं तिला टमी मसाज करून दिला. आणि श्रियान उठलेला तर शारून त्याला खेळवत होती. जियान माझा आज एकदमच असा पडूनच होता कारण त्याला पोटात मध्ये मध्ये दुखत होतं. तर म्हणून मग आम्ही हे असे घरचे उपाय काय ना काय करत होतो त्याला. तर तुम्ही ते बघू शकता मस्त अशी पातळ त्याला मुगाची खिचडी बनवलेली. आणि मग मी त्याला भरवून मी बसली जेवायला. आज मी भाकरी आणि मेथीची भाजी बनवलेली. मला असं एकटीला बसून जेवायला खूप कंटाळा येतो, तर मी कधी टी व्ही लावून बसते किंवा मी विधीबरोबर पण जाऊन जेवते. तर मग तुम्ही इकडे बघू शकता रियानला खेळवताना पण तुम्ही बघू शकता तो कसा बसलेला. तर मी त्याला बोलली चल झोपायला, तर मी त्याला थोडं झोपवलं आणि मग मी घेतला चिवडा बनवायला. कारण आज युगांडावरून मोठे दादा येणार होते, योगेश दादा. तर म्हटलं चला थोडंफार चहाबरोबर पण खायला होईल आणि जियानला स्कूलला द्यायला पण बरं पडतं. तर मी पहिला फक्त असा कुरमुऱ्यांचा किंवा पोह्यांचाच चिवडा बनवायची. तर हा मकाई आणि कुरमुऱ्याचा चिवडा मिक्स असा विधी बनवते. तर एकदा विधीने जियानला असा बनवून दिलेला, तर त्याला खूप आवडला हा चिवडा. तर मी तसा म्हटलं आज मी बनवते करून. तर तिने एकदा मला बनवून दिलेला असा, तो खूप टेस्टी झालेला. तर मी म्हटलं चला मी पण बनवते. एवढं काही डिफिकल्ट नाही आहे, सिम्पलच असा चिवडा बनवलेला. मस्त तेलावरती जिरा मोहरी आणि हिंग टाकून अशी छान फोडणी दिली आणि मग हळद वगैरे टाकून त्याच्यावरती मग मस्त कुरमुरे टाकले आणि छानपैकी असे येल्लो कलर येईपर्यंत भाजून घेतले. तर तुम्ही बघू शकता असा हा सिम्पल चिवडा केला. थोडंसं वरून मग मी छानपैकी असं चाट मसाला आणि सगळे मसाले टाकून मी असं मस्तपैकी मिक्स करून घेतला. तिखट जास्त टाकलं नाही कारण तिखट कोण खात नाही आमच्या घरी जास्त. तर मग बघू शकता तुम्ही असा सिम्पल असा चिवडा केला. तुम्ही पण नक्की ट्राय करा हा घरी चिवडा आणि मस्त चहाबरोबर तर मस्तच लागतो टेस्टी. तर तुम्ही इकडे बघू शकता आमचे दादा आलेले, हे आहेत जितूचे मोठे भाऊ.
ते युगांडावरून आले आज. त्यांचं काही बिझनेसचं काम होतं म्हणून. आणि बघू शकता माझा जियान खूप खुश झाला. त्यांच्याजवळच बसलेला आणि त्यांना मग मी दिला चहा आणि चिवडा खायला. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मित्रही आलेले आणि दादा बघत होते होळीचा व्लॉग. त्यांनी नाही बघितलेला, तर टी व्हीवरती व्लॉग लावून दिलेला. आणि मग आम्ही गेलो नाश्ता करायला. तर तुम्ही बघू शकता ही नैरोबीची सर्वात फेमस कचोरी आहे. इथे हर संडेला एवढी गर्दी असते आणि हे गुजरातींचंच रेस्टॉरंट आहे. तर इथे जलेबी, फाफडा, समोसा, कचोरी खूप भेटतं इकडे, सगळं गुजराती आयटम. पण इकडची ही जी कचोरी आहे ती खूप फेमस आहे. तर आम्ही सगळ्यांनी मिळून असं ब्रेकफास्ट केला आणि दादांनी कचोरी घेतली पार्सल. 3-4 किलो पार्सल घेतली कचोरी. म्हणजे आमची दुसरे दादा आहेत त्यांना पण द्यायला आणि मित्रांना द्यायला. तर मग आम्ही इथे बाजूला सुपर मार्केट होतं त्याच्यामध्ये आलो. तर थोडंफार इथून पण दादांनी त्यांना जे काय पाहिजे होतं वस्तू ते घेतले. आणि जियानला प्यायचा होता ज्यूस. तर मग आम्ही त्याला इथे ज्यूसही घेतला. ह्या सुपर मार्केटमध्ये एकदम फ्रेश, म्हणजे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर कुठल्याही फ्रूट तुम्ही बोलाल ते फ्रूटचं ज्यूस काढून देणार. तर तुम्ही बघू शकता इथे सगळ्या प्रकारचे ज्यूस होते. मग जियानला एक ज्यूस घेतला आणि घरी आलो. आणि घरी बघू शकता तुम्ही बोलाल काय ही किती पापडी खाते, पण मी माझ्यासाठी हे पापड्या नाही घेतल्या. आता दादा आलेले तर म्हटलं थोडीशी वैभवीला आणि थोडीशी पूनमला, म्हणजे माझ्या दोन्ही जावांना हे पापड्या मी पाठवणार होती थोड्या थोड्या, तर मी त्या म्हणून घेतलेल्या. तर बघू शकता तुम्ही इकडे मी आज दादा आलेले म्हणून त्यांच्यासाठी बांगडे घेऊन आलो आम्ही, कारण त्यांना पण नॉनव्हेज जितूसारखं खूप आवडतं. तर मग आम्ही इकडे केले बांगडा फ्राय. जितूने मॅरिनेट करून ठेवलेलं मसाला लावून, कारण त्यावेळी श्रियान माझा खूप रडत होता. तर तुम्ही बघू शकता छान असं मॅरिनेट केलेलं जितूने आणि थोडा वेळ ठेवून दिलेली मॅरिनेट करून. आणि मग मी घेतली अशी फ्राय करायला. जितूने जेव्हा साफ करून दिले त्यांनी बांगडे तेव्हा अख्खेच ठेवलेले. जितूला असे पूर्ण बांगडे आवडतात, असे ते कापलेले आवडत नाही. तर त्यामुळे तुम्ही बघू शकता छान अशी एका साईडला डाळ उकळायला ठेवलेली आणि मस्तपैकी मच्छी फ्राय झाली. तर बघा किती एकदम मस्त आणि टेस्टी झालेली, कारण मॅरिनेट करून थोडा वेळ ठेवलं ना तर मसाला चांगला मुरतो. तर मस्तपैकी असं डाळ भात आणि मच्छी फ्राय दादांना खायची होती. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे जेवायला बसले. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.